नमस्कार, मी तृप्ती पालकर. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे. कुर्ला परिसरामध्ये गॅरेजला भीषण आग लागली आहे. एलबीएस रोडच्या गॅरेजला ही आग लागलेली आहे. गॅरेजमध्ये मोठ्या संख्येने बॅटरी असल्यामुळे आगीची तीव्रता जास्त आहे. या भागामध्ये छोटे छोटे गाळे असल्यामुळे अत्यंत दाटीवाटीचा हा परिसर आहे. त्यामुळे अग्निशमन दलाला आगीच्या घटनास्थळापर्यंत पोहोचायला अडचणी निर्माण झाल्यात. आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. या भागात अनेक गॅरेजेस आहेत, भंगारची दुकानं आहेत, गोडाऊन्स आहेत. ही एकमेकांना दुकानं लागून असल्यामुळे ही आग विझवण्यामध्ये अग्निशमन दलाला अडचणी येत आहेत. त्यामुळे ही आग वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जाते. कुर्ला परिसरामध्ये एका गॅरेजला भीषण आग लागलेली आहे. एलबीएस रोडवरच्या गॅरेजला ही आग लागली आहे. गॅरेजमध्ये मोठ्या संख्येनं बॅटरी ठेवलेल्या होत्या आणि त्यामुळे या आगीची तीव्रता आणखीन वाढू लागलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे या परिसरामध्ये छोटे छोटे गाळे आहेत, ते एकमेकांना खेटून आहेत, एकमेकांना लागून आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाला आग लागलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यामध्ये अडचणी येतात आणि त्यामुळे दाटीवाटीच्या या परिसरामध्ये आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये सुद्धा मोठी अडचण निर्माण झालेली आहे. आत्ताची दृश्य आपण पाहतोय. आग लागलेली या ठिकाणी धुराचे लोट आकाशामध्ये जाताना आपल्याला दिसणार ही दृश्य आपण पाहतोय. आता कुर्ला परिसरामध्ये ही आग लागलेली आहे आणि घटनास्थळावरून माझे सहकारी अक्षय सध्या आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत. अक्षय, आगीची दृश्य तर आता दिसत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये आगीचे लोट आणि धुराचे लोट आकाशामध्ये उठत आहेत. मात्र अडचण नेमकी काय येते आग विझवण्यामध्ये? तृप्ती, आपण जर बघितलं तर कुर्ला एलबीएस रोड परिसरातला हा परिसर आहे. अत्यंत दाटीवाटीचा परिसर आहे. आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गॅरेज, छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज, यासोबतच भंगाराचे गोडाऊन या संपूर्ण परिसरामध्ये आहे. आणि अशा दाटीवाटीच्या परिसरामध्ये अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचण्यास काहीसा विलंब होतोय. यासोबतच आपण जर बघितलं तर अग्निशमन दलाचा जर एक टँकर पुढे गेला तर त्याच्या मागून येणारे जे पाठून येणारे टँकर्स आहेत ते पुढे सरकू शकत नाही. जाण्यासाठी आणि येण्यासाठी एकच रस्ता या परिसरामध्ये आहे आणि त्यामुळं या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी थोडीशी मेहनत अग्निशमन दलाच्या जवानांना करावी लागते. अर्धा तासापूर्वी या ठिकाणी एक जनरेटरचं गॅरेज होतं. त्या जनरेटरच्या गॅरेजमध्ये, जनरेटर दुरुस्ती करण्याच्या गॅरेजमध्ये सुरुवातीला आग लागली होती आणि बघता बघता आजूबाजूच्या एक दोन भंगाराची दुकानांनी जी गॅरेजेस आहेत त्यांना या आगीने आपल्या भक्षस्थानी केलेलं आहे आणि धुराचे त्यासोबतच आगीचे लोट उठतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. कुर्ला आणि बीकेसी परिसरातील आकाशात जर आपण बघितलं तर संपूर्ण आकाशात काळ्या धुराचे लोट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय आणि यावरनंच या आगीची गंभीरता किती आहे आपल्याला बघायला मिळते. आपण बघतोय एकीकडे आगीचे लोट तर दुसरीकडे होतानाचा पाण्याचा मारा. मात्र कुठेतरी पाण्याच्या माऱ्यासमोर ही आग मोठी आहे, पाण्याचा मारा कमी पडतोय आणि त्यामुळं या परिसरामध्ये ही आग आणखी धुमसतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळते. पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे, अग्निशमन दलाचे जवान देखील या ठिकाणी सज्ज झालेले आहे, अग्निशमन दलाच्या गाड्या या परिसरामध्ये आलेल्या आहेत. मात्र एकाच गाडीच्या माध्यमातून फक्त या ठिकाणी बचाव कार्य केलं जाऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आता आव्हान जे असणार आहे, आजूबाजूच्या परिसरात देखील छोट्या छोट्या ठिणग्या पडत असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय आणि त्यामुळं आजूबाजूच्या परिसरात देखील ही आग आता पसरू शकते अशी शक्यता वर्तवली जाते. ही काही दृश्य दाखवतोय की ज्या ठिकाणी आगीच्या ठिणग्या पडत असतानाचं चित्र, इतर जे काही गॅरेज आहे त्या गॅरेजवरती देखील आगीच्या ठिणग्या पडत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळं या आगीवर नेमकं नियंत्रण मिळण्यासाठी काहीसा विलंब होईल. आणि अद्याप जी माहिती आपल्याला मिळाली आहे, माहितीनुसार कुणीही या आगीमध्ये गंभीररित्या जखमी झालेलं नाही. मात्र मोठं नुकसान होताना या परिसरामध्ये, छोटासा इंडस्ट्रीयल परिसर आहे हा कुर्ला पश्चिमेतला एलबीएस मार्ग परिसरातला आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर या परिसरामध्ये अनेक छोटी मोठी गॅरेजेस आहे, अनेक छोटी मोठी भंगाराची दुकानं आहे. अतिशय दाटीवाटीचा परिसर, त्यामुळे आग विझवण्यामध्ये अडचणी येतात. अक्षय, तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी आणि या संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून घेत राहू.